नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 30 साइजचं 4 टक्सचं पेपर कटिंग करणार आहोत। तर चला 30 साइजचं 4 टक्सचं पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायच्या असतील तर माझं MSP रेसिपीचं यूट्यूब चॅनल आहे आणि मी माझ्या MSP रेसिपी ह्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। आणि त्याच MSP रेसिपी ह्या चॅनलवरती मी गणपती बाप्पासाठी वेगवेगळे प्रकाराचे मोदक बनवत आहे। तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता। 30 साइजचं 4 टक्सचं पेपर कटिंग करण्यासाठी मी इथे एक पेपर घेतलेला आहे। सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग कट करणार आहोत। आता आपण ज्या ब्लाउजवरून कट करणार आहोत त्याचं माप घेऊयात। मी इथे प्रिन्सेस कट ब्लाउजवरून 4 टक्सचं ब्लाउज कट करणार आहे। सर्वात आधी मी इथे उंची मोजून घेत आहे। आपल्याला अशा प्रकारे ब्लाउजची घडी करायची आहे आणि उंची मोजून घ्यायची आहे। इथे जी शोल्डरची टीप आहे तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि कमरेपर्यंत उंची मोजून घ्यायची आहे। 12.5 इंच आपल्या तयार ब्लाउजची उंची आहे। जे 30 साइजचं ब्लाउज आहे त्याची उंची आहे 12.5 इंच। आपल्याला तयार ब्लाउजच्या उंचीवरून 1 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। बघू शकता तुम्ही 12.5 इंच ही उंची आलेली आहे। उंची आपण तयार ब्लाउजवरून अशा पद्धतीने काढायची असते। मी तुम्हाला शोल्डरही मोजून दाखवते। मी याचं पूर्ण माप नाही घेणार आहे, उंची आणि शोल्डर मोजून दाखवणार आहे। आता आपण 30 साइजचं शोल्डर मोजून घेऊयात। आपल्याला या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि शोल्डर मोजून घ्यायचा आहे। जे जॉइंट आहेत आपले बाहीचे तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि शोल्डर मोजायचा आहे। इथे आपलं तयार ब्लाउजचं शोल्डर 9 इंच आलेलं आहे, त्यात आपण 1 इंच हे वाढवून घेणार आहोत। इथे आपण जी उंची मोजून घेतलेली आहे तयार ब्लाउजची ती 12.5 इंच आहे, त्यात आपण 1 इंच हे शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेणार आहोत। मी ते 13.5 इंच वरती टिक करून घेतलेला आहे आणि तुमची उंची जर 13 इंच असेल तर तुम्ही 14 इंच वरती टिक करायचं आहे। प्रत्येक साइजच्या ब्लाउजसाठी आपण 1 इंच पाठीमागच्या भागात वाढवून घेत असतो। आता आपण लाईन मारून घेऊयात। इथे मी उंचीला लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊयात। मी इथे एक्स्ट्राचा पेपर कट करून घेतलेला आहे। परत मी तुम्हाला एकदा उंची मोजून दाखवते। 13.5 इंच आपली ही उंची आलेली आहे। तयार ब्लाउजच्या उंचीवरून आपण 1 इंच उंची ही वाढवून घेत असतो। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। ज्या ब्लाउजवरून आपण शोल्डर मोजून घेतलेला आहे त्याचं शोल्डर आहे 9 इंच, त्याचा आपल्याला निम्म करायचं आहे, म्हणजे 4.5 इंच। 4.5 इंच मध्ये आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला 5 इंच शोल्डर घ्यायचं आहे। तयार ब्लाउजवरून जेव्हा आपण शोल्डर मोजून घेतो त्यात आपण अर्धा इंच हे वाढवून घेत असतो। अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी हे वाढवून घ्यायचं असतं। तुमचं जर शोल्डर 5 इंचाचं असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढून 5.5 इंच वरती टिक करायचं आहे। मी ते 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। पाठीमागचा गळा मोजून घेऊयात। इथे जो तयार ब्लाउजचा गळा आहे तो 8 इंचाचा आहे। मी ते 8.5 इंच वरती टिक केलेला आहे। मागच्या गळ्याच्या उंचीतही आपण अर्धा इंच वाढवून घेत असतो। 2.25 इंच गळा रुंदी आणि आपल्याला डीप गळा घ्यायचा असेल तर 2.25 च्या पुढे आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। हे अर्धा इंच फक्त आपल्याला डीप गळ्यासाठी वाढवायचं असतं। तुम्हाला जर नॉर्मल गोल गळा हवा असेल तर तुम्ही 2.25 इंच वरती स्टिक करायचं आहे आणि तुम्हाला जर डीप गळा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 2.25 प्लस ½ इंच असं वाढवून घ्यायचं असतं। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। फक्त आपल्याला डीप गळ्यासाठी खालच्या साईडने वाढवायचं असतं, वरती शोल्डरच्या साईडने बिलकुल वाढवायचं नसतं। फक्त आपण इथे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। आता मी तुम्हाला नॉर्मल गोलगड्याचीही टिक करून दाखवणार आहे। मी इथे नॉर्मल गोलगड्यालाही आकार देऊन घेणार आहे। 2.25 इंच वरती मी लाईन मारून घेतलेली आहे आणि 2.25 प्लस ½ इंच वरती मी लाईन मारून घेतलेली आहे। 1 इंच वरती मी टिक केलेला आहे।
आता आपण दोघंही गड्यांना आकार देऊन घेऊयात. आपल्याला दोघांपैकी कुठलाही एक गडा कट करायचा असतो. मी ते तुम्हाला डीप गडा कट करून दाखवणार आहे. इथून आपण हे 2.25 इंच घेतलेला आहे आणि इथून परत आपल्याला अर्धा इंच हे डीप गड्यासाठी घ्यायचं आहे. आता आपण मुंडा मोजून घेऊयात. मी इथे तयार ब्लाऊजवरून मुंडा मोजून घेत आहे. जी वरची टीप आहे आपली शोल्डरची तिथे आपल्याला या पद्धतीने टेप ठेवायचा आहे. मी तुम्हाला सरळ स्केल ठेवून दाखवते. इथे 4.5 इंचाचा आपला मुंडा आहे. त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेतो असतो. तुमचा जर 5 इंचाचा असेल तर तुम्ही 5.5 इंचाचा घ्यायचा आहे. आपण जे अर्धा इंच वाढवून घेतो ते शोल्डरमध्ये वरच्या साईडला शिलाईमध्ये जातं, म्हणून आपल्याला अर्धा इंचही वाढवून घ्यायचं असतं. इथे बरोबर 4.5 इंचाचा आपला मुंडा आलेला आहे. त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत. अर्धा इंच आपण का वाढवलं तेही मी सांगितलेलं आहे. जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो त्यावेळेला अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जातं. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून मुंडा काढू शकतात आणि त्यात अर्धा इंच वाढवून घेऊ शकतात. इथे मी 5 इंच मुंडा घेतलेला आहे. 5 इंचावरती टिक करून मी लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण घडी मोजून घेऊयात. इथे आपण 30 साईजचं पेपर कटिंग करत आहोत. 30चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच. इथे आपण 7.5 इंचवरती टिक करायचं आहे आणि 1.5 इंच आपलं हे शिलाई मार्जिन. प्रत्येक साईजच्या पेपर कटिंगमध्ये आपण 1.5 इंच हे शिलाई मार्जिन वाढवून घेत असतो. तुम्ही 1.25 इंच देखील वाढवू शकतात, 1.5 इंचही वाढवू शकतात किंवा 2 इंचही वाढवून घेऊ शकतात. आता आपण इथे लाईन मारून घेऊयात. आपण जे घडीची साईज मोजून घेतो ते आपलं फिटिंगचं माप आहे आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. आता आपण गड्याच्या साईडने मुंड्याला 1/2 इंचवरती कमी करून घेऊयात, म्हणजेच अर्धा इंचवरती मी इथे टिक करून घेत आहे. मी ते अर्धा इंचवरती टिक केलेलं आहे. आता आपण क्रॉस लाईन मारून घेऊयात. बऱ्याच जणांचा मुंड्याला प्रॉब्लेम असतो, म्हणजेच मुंड्याला बऱ्याच जणांच्या चुन्या पडत असतात किंवा कापड गोळा होत असतो. त्यासाठी आपल्याला 1/2 इंच या पद्धतीने टिक करायचं आहे. मी इथून 1 इंचवरती टिक केलेला आहे आणि तिथून पुढे 1/2 इंचवरती टिक केलेला आहे. आता आपल्याला 1/2 इंच खालच्या साईडला टिक करून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांचं काखेमध्ये ब्लाऊज टाईट होतं आणि आपल्याला मुंड्यालाही आकार व्यवस्थित देता येतो. त्यासाठी आपण 1/2 इंच हे खाली टिक करून घेत असतो. आपला मुंड्याचा जर आकार व्यवस्थित असेल तर आपलं काखेमध्ये ब्लाऊज टाईट होत नाही, म्हणून आपण 1/2 इंच खालच्या साईडला टिक करून घेत असतो. इथे मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. मी नंतर व्यवस्थित हा आकार देऊन घेणार आहे. आपण आधी पाठीमागचा भाग कट करणार आहोत. हा आहे आपला आतला आकार. आता आपण बाहेरचा आकार देऊयात. हा आतला आकार आपल्याला पुढच्या साईजमध्ये कट करायचा असतो आणि हा आहे आपला पाठीमागचा आकार. आपल्याला 1.5 इंच सोडूनच हा आकार द्यायचा असतो. इथे हा आपला बाहेरचा आकार आहे, म्हणजेच पाठीमागचा आकार आहे. इथे हा आपण आकार देऊन घेतलेला आहे. हा जो आतला आकार आहे आपला, म्हणजेच पुढचा आकार आहे, तो आपल्याला नंतर द्यायचा असतो व्यवस्थित. आधी आपण हा आकार देऊन घेऊयात. आपल्याला कट करताना आधी हा बाहेरचा आकार कट करायचा आहे, म्हणजेच पाठीमागचा आकार कट करायचा आहे. म्हणून मी इथे आधी पाठीमागचा आकार व्यवस्थित देऊन घेतलेला आहे. इथून आपण 1/2 इंचवरती टिक करून घेणार आहोत. मी इथे क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे 1/2 इंचवरती. इथून आपण 1 इंच आणि इथून आपण अर्धा इंच घेतलेला आहे. आता आपण कमरेचं माप घेऊयात. कमर आहे 24 इंच. बऱ्याच जणांचं कमरेचं माप हे वेगवेगळं असतं. 30 साईजमध्ये काहींचं 24 इंच असतं, काहींचं 22 असतं, तर काहींचं 23 इंच असतं. मी जे ब्लाऊज इथं कट करत आहे त्याचं कमरेचं माप आहे 24. त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, म्हणजे 6. त्यानंतर आपण अर्धा इंच जे वाढवून घेतलं हे ते आपण हा पाठीमागचा जो टक्स असतो त्यासाठी आपण हे वाढवून घेतलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, हे अर्धा इंच हा इथे टक्स येतो, त्यासाठी आपण हे अर्धा इंच वाढवलेलं आहे. आणि हे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. जसं आपण वरती 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे
तसंच आपल्याला कमरेतही 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. आता आपण क्रॉस लाईन मारून घेऊयात. कमरेत आपल्याला अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं. आपण पाठीमागे जो टक्स घेतो तो अर्धा इंचचा असतो, म्हणून आपल्याला अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं असतं. हे आहे 2.25 इंच गळा रुंदी नॉर्मल गळ्यासाठी, आणि तुम्हाला जर डीप गळा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे. इथून आपण अर्धा इंच हे प्लस केलेलं आहे. हे 2.25 इंच आपण इथं लिहिलेलं आहे. आता आपण प्लस करून अर्धा इंच लिहून घेऊयात. हे अर्धा इंच जे आहे ते मी इथे लिहून घेत आहे. हे डीप गळ्यासाठी आपण यूज करत असतो. इथे वरच्या साईडला आपल्याला आहे तेवढीच गळा रुंदी ठेवायची आहे 2.25 इंच. इथे आपली गळा रुंदी चेंज नाही करायची असते. आपल्याला 28 ते 30 साईजसाठी 2 ते 2.25 इंच एवढीच गळा रुंदी घ्यायची असते. शोल्डर आहे आपलं 5 इंच. तयार ब्लाऊजचं होतं 9 इंच, म्हणजेच 9चा आपल्याला हाफ भाग करायचा आहे. 9चा अर्धा भाग आहे 4.5 इंच. त्यात आपण अर्धा इंच वाढून 5 इंच वरती शोल्डर घेतलेला आहे. हा आहे आपला मुंडा. मुंडा आपण 5 इंच घेतलेला आहे. आणि आपण 30 साईजची घडी घेतलेली आहे 7.5 इंच. 7.5 इंच आपली ही घडी आहे. त्यात आपण 1.5 इंच हे शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत असतो. प्लस आपल्याला त्यात 1.5 इंच हे वाढवायचं असतं. तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन ऐवजी 1.25 इंच देखील घेऊ शकता. इथं मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. जसं आपण वरती 1.5 इंच घेतलेलं आहे तसंच कमरेतही आपल्याला 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. आता आपण लाईन मारून घेऊयात. इथे आपण हे जे घेतलेलं आहे 1.5 इंच आहे. शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच घेत असतो. इथे आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. हे अर्धा इंच आपण जे घेतलेलं आहे पाठीमागच्या टक्ससाठी घेतलेलं आहे. आपल्याला हे पाठीमागच्या टक्ससाठी एक्स्ट्रा अर्धा इंच घ्यायला लागतं. इथून आपण 1.5 इंच वरच्या साईडला जे घेतलेलं आहे शिलाई मार्जिन त्यासाठी आपण कमरेतही 1.5 इंच घेतलेला आहे. आता आपण पाठीमागचा टक्स टिक करून घेऊयात. मी इथे 3.5 इंच घेतलेला आहे. मी इथे पाठीमागच्या टक्सची रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच, कारण मी नॉर्मल गोल गळा कट करणार आहे. तुम्ही जर डीप गळा कट करत असाल तर आपल्याला जी टक्सची रुंदी आहे ती 4 इंच घ्यायची आहे. बघा, जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा असेल तर 4 इंच आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे. मी नॉर्मल गोल गळा घेणार आहे म्हणून 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे. बघू शकता मी 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे. आता आपण उंची घेऊयात. मी इथे 4 इंच उंची घेतलेली आहे. टक्सची जी उंची आहे ती 4 इंच घेतलेली आहे. आता आपण लाईन मारून घेऊयात. आपल्याला टक्सची उंची 4 ते 4.5 इंच घ्यायची असते. इथे आपण पाठीमागचा टक्स टिक करून घेतलेला आहे. हा झाला आपला पाठीमागचा टक्स. आज आपण 30 साईजचं 4 टक्सचं पेपर कटिंग करत आहोत. इथे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. 30 साईजची घडी घेतलेली आहे आपण 7.5 इंच आणि त्यात 1.5 इंच ही शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे. मी इथे डिटेलमध्ये लिहूनही दाखवलेला आहे. इथे आपला पाठीमागचा भाग पूर्ण असा टिक झालेला आहे. सर्वांना समजेल या पद्धतीने मी हा पाठीमागचा भाग टिक करून दाखवलेला आहे. आणि तुम्हाला जर उंचीमध्ये वाढवून घ्यायचं असेल तर खालच्या साईडने आपल्याला उंचीमध्ये अर्धा ते 1 इंच वाढवता येतं. आता आपण मुंडा कट करून घेऊयात. सर्वात आधी मी बाहेरचा मुंडा कट करून घेत आहे. हा पाठीमागचा मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा असतो. इथे मी पाठीमागचा मुंडा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. आता आपण साईड कट करून घेऊयात. जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपल्याला कट करायचा आहे. मी इथे जो एक्स्ट्राचा पेपर होता तोही कट केलेला आहे. आता आपण गड्या उताराला टिक केलेलं होतं ते कट करून घेऊयात. इथे आपण 1/2 इंच गडा उतार घेतलेला आहे. बऱ्याच जणांचा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो, तर 1/2 इंच आपण कमी घेतल्यामुळे
शोल्डर गळण्याचा प्रॉब्लेम कमी होऊन जातो. म्हणून आपल्याला गळ्याच्या साईडने 1/2 इंच हे कमी करून घ्यायचं असतं. इथे मी गळा कट करून घेतलेला आहे. मी इथे नॉर्मल गळा कट केलेला आहे. तुम्ही डीप गळा देखील कट करू शकता. इथे आपण नॉर्मल गळा घेतलेला आहे. मी इथे नॉर्मल गळा कट केलेला आहे. तुम्हाला जर डीप गळा कट करायचा असेल तर आपण जे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे ते आपल्याला कट करायचं आहे. इथे आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे. आता आपण पुढचा भाग कट करूयात. मी इथे एक पेपर घेतलेला आहे. आता आपण त्यावरती जो पाठीमागचा भाग कट केलेला आहे तो ठेवूयात. इथे मी पुढचा भाग कट करण्यासाठी व्हाईट पेपर घेतलेला आहे. त्यावरती आपण पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. आपल्याला आधी अर्धा इंच वरती टिक करायचं आहे. पुढचा जो भाग आहे त्यासाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो. हे अर्धा इंच आपल्याला काज बटन पट्टीसाठी एक्स्ट्रा घ्यायचं असतं. म्हणजे जी हुक लूप पट्टी असते त्यासाठी आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो. मी इथे अर्धा इंच वरती टिक करून घेत आहे. इथे आपल्याला जे अर्धा इंच आहे ते एक्स्ट्रा घ्यायचं आहे. मी इथे लाईन मारून घेतलेली आहे आणि जिथून आपण अर्धा इंच वरती टिक करून घेतलेला आहे तिथे या पद्धतीने मागचा जो पेपर कट केलेला आहे तो ठेवूयात. बघू शकता हे अर्धा इंच आपण हुक लूप पट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे. हे आपल्याला फोर्टेक्स ब्लाउज साठी एक्स्ट्रा हे घ्यायचंच असतं. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात. साईडला मी टिक करून घेत आहे. उंचीलाही मी इथे लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण गळ्याची इथे 1/2 इंच कमी करणार आहोत. इथे आपलं पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. आता आपण इथून शोल्डर मोजून घेऊयात. बरोबर 5 इंच आहे की कमी जास्त झाला आहे. बघू शकता बरोबर 5 इंच आहे. जे आपण एक्स्ट्रा वाढवलेलं आहे ते सोडून द्यायचं आहे. तिथूनच आपल्याला वरती मोजून घ्यायचं आहे. आणि गळारुंदी ही मोजून घेऊयात. बघा तुम्ही 2.25 इंच आपली बरोबर अशी गळारुंदी आलेली आहे. आता आपण उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेणार आहोत. आपल्याला मागच्या भागापेक्षा पुढच्या भागात उंचीत अर्धा इंच ही वाढवून घ्यायला लागतं. दोघं साईडला मी अर्धा इंच वरती टिक केलेली आहे. आता आपण लाईन मारून घेऊयात. इथे मी उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. आता आपण जसं शोल्डर मोजलं त्याच पद्धतीने ते 5 इंच वरती टिक करायचं आहे. मुंडाही आपण 5 इंच वरती टिक करून घेऊयात. आता आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. इथे मी 5 इंच वरती लाईन मारून घेतलेली आहे. इथेही आपल्याला या पद्धतीने लाईन मारायची आहे. आता आपण गळ्याच्या साईडने 1/2 इंच वरती टिक करून घेऊयात. इथे मी 1/2 इंच वरती टिक केलेला आहे. तुम्ही 1/2 इंच वरती देखील टिक करू शकता. ज्यांच्या आर्महोलला जास्त चुन्या पडत असतील किंवा कापड गोळा होत असेल त्यांनी 1/2 इंच घ्यायचं आहे. आणि ज्यांच्या आर्महोलला कमी चुन्या पडत असेल त्यांनी 1/2 इंच घ्यायचं आहे. इथून मी 1 इंच वरती टिक केलेला आहे. हा आपला पुढचा आर्महोलचा आकार राहणार. 1 इंच वरती असतो तो. 1.5 इंच पासून आपल्याला हे आकार द्यायचा असतो. हे जे 1.5 इंच आहे ते आपल्याला अगदी सेम ठेवायचं असतं. तिथून आपले हे आकार वेगवेगळे होतात. आता आपण गळ्याची उंची मोजून घेऊयात. पुढच्या गळ्याची उंची आहे 5 इंच. मी ते 5.5 इंच वरती टिक करत आहे. अर्धा इंच आपल्याला उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे. पाठीमागच्या भागातही आपण अर्धा इंच उंचीत वाढवून घेतो आणि पुढच्या भागातही अर्धा इंच आपण उंचीमध्ये वाढवून घेत असतो. 2.25 इंच गळारुंदी आणि आपल्याला या पद्धतीने लाईन टिक करून घ्यायची आहे. आता आपण इथे 1 इंच वरती टिक करून घेऊयात. इथून आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. मी इथे गोल गळा घेत आहे. पुढचा गळाही मी गोल घेतलेला आहे आणि पाठीमागचा गळाही मी गोल घेतलेला आहे. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात. इथे आपण या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. इथे आपला मुंड्याचा पुढचा आकार देऊन तयार झालेला आहे. इथून आपला हा आतला आकार आहे हा 1 इंचावरती आणि हा आकार आहे तो अर्धा इंचावरती आहे आपला.
इथे आपला आकार देऊन तयार झालेला आहे। आता आपण जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊयात। आपण पुढच्या भागामध्ये अर्धा इंच उंचीत वाढवून घेतलेला आहे। आता आपण पाव इंच वरती टिक करून घेऊयात आणि क्रॉस लाईन मारून घेऊयात। बऱ्याच जणांचा शोल्डर गळण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो। हे पाव इंच जर आपण टिक करून कट केलं तर ज्यांचं शोल्डर गळत असेल त्यांनी पाव इंच गळ्याच्या साईडला कमी करून घ्यायचं आहे। अर्धा इंच आपण इथे वाढवून घेतलेला आहे। जो आपल्या इथं काखेमध्ये टक्स येतो त्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं आणि आपला खालचा जो मेन टक्स असतो तो 1 इंचाचा असतो। इथे आपण 1 इंच वाढवून घेतो। कमरेत आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं असतं। जो मेन टक्स असतो आपला तो 1 इंचाचा असतो म्हणून 1 इंच वाढवून घ्यायचा आहे आणि काखेतला टक्स आपला अर्धा इंचाचा असतो म्हणून मी अर्धा इंच काखेमध्ये वाढवून घेतलेला आहे। इथे मी अर्धा इंच वाढवला आहे इथल्या टक्स साठी। आता आपण क्रॉस पट्टी मोजून घेऊयात। क्रॉस पट्टीला बेल्टही म्हणले जातात। काही जण क्रॉस पट्टीला बेल्ट म्हणतात, काही जण क्रॉस पट्टी म्हणतात। गळ्याच्या साईडने मी 3 इंच घेतलेली आहे आणि मुंड्याच्या साईडने मी 2.5 इंच घेतलेली आहे। जो एक्स्ट्राचा पेपर आहे उंचीच्या खाली आपला तो कट करून घेऊया। मी ते हा एक्स्ट्राचा पेपर कट करून घेतलेला आहे। आता आपण क्रॉस पट्टीला लाईन मारून घेऊयात म्हणजेच आकार देऊन घेऊयात। मी ते क्रॉस पट्टीला नेहमी हाताने आकार देत असते। इथे आपला क्रॉस पट्टीला आकार देऊन तयार झालेली आहे। मी तुम्हाला थोडा डार्क आकार देऊन दाखवते, लवकर लक्षात येईल। इथे आपल्याला या पद्धतीने हा आकार द्यायचा असतो। गळ्याच्या साईडने आपण 3 इंच घेतलेली आहे आणि इकडून आपण जो मुंड्याचा भाग आहे तिथून आपण 2.5 इंच घेतलेली आहे। आता आपण 3.25 इंच वरती टिक करून घेणार आहोत। आता आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊयात। क्रॉस पट्टी कट केल्यानंतर आपण टक्स पॉइंट काढणार आहोत। मी ते क्रॉस पट्टी कट केलेले आहे। जो एक्स्ट्राचा पेपर आहे तोही आपण कट करून घेऊया। आता आपण टक्स पॉइंट घेऊयात। आता मी साइडचा जो एक्स्ट्राचा पेपर आहे तोही कट करून घेणार आहे। मुंडाही मी कट करून घेत आहे। आपल्याला हा आतला मुंडा कट करायचा आहे। इथे आपण हा मुंडा कट केलेला आहे। आता आपण गळा कट करून घेऊया। हा आहे आपला पुढचा गळा। पुढच्या गळ्याची उंची तुम्ही कमी जास्त करू शकता। तुमच्या ब्लाउजवरून जर तुम्ही गळ्याची उंची घेत असाल त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। आता आपण टक्स पॉइंट घेऊयात। टक्स पॉइंटच्या आधी रुंदी घेऊयात। टक्स पॉइंटची रुंदी आहे 3.25 इंच। इथे आपण 3.25 इंच वरती टिक करून घेऊयात। हे अर्धा इंच आपण जे घेतलेलं आहे ते आपण सोडून 3.25 इंच वरती टिक केलेलं आहे। अर्धा इंच ह्या साईडने आणि अर्धा इंच पलीकडच्या साईडने घ्यायचा आहे। 1 इंचाचा आपला हा टक्स येतो। टक्सची उंची आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे। 2.25 इंचाचा आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे म्हणजेच 2.25 इंच आपण टक्सची उंची घेणार आहोत। आता आपण क्रॉस लाईन मारूयात। हा आपला टक्स आहे तो 1 इंचाचा आहे। इथे आपण या पद्धतीने क्रॉस लाईन मारलेले आहेत। इथे आपण जो टक्स घेतलेला आहे त्यासाठी 1 इंच आपण वाढवून घेतलेला आहे। आता आपण हे मोजून घेऊयात आणि याचा निम्मा करून घेऊयात। इथे मी टिक करून घेत आहे। अगदी मधोमध आपल्याला पॉइंट काढायचा आहे, टिक करायचा आहे। इथून आपल्याला 1.25 इंच, इथून मी 1.25 इंच वरती टिक केलेला आहे। इथून आपल्याला 1.25 इंच वरती करायचं आहे। इथून 1 इंच ते 1.25 इंच वरती आपण टिक करू शकतो। मी इथे 1 इंच वरती टिक केलेला आहे। तुम्ही 1.25 इंच वरती देखील टिक करू शकतात।
आता आपण टक्स पॉइंट काढून घेणार आहोत। मी इथे लाईन मारून घेत आहे। मी टक्स किती इंचाचा आहे तेही तुम्हाला मोजून दाखवणार आहे, म्हणजेच आपण 30 साइजसाठी किती इंचाचा टक्स घेतो आणि टक्स मध्ये किती इंचाचा गॅप असतो तेही मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। सर्वात आधी मी ते टक्स टिक करून घेतलेले आहेत। आता मी तुम्हाला टक्सची उंची मोजून दाखवते। हा जो टक्स आहे आपला हा 5.5 इंचाचा आहे। इथून आपण जो हा टक्स घेतलेला आहे हा 4.5 इंचाचा आहे। हा आपला 4.5 इंचाचा टक्स येत असतो। हा जो आहे आपला हा बघू शकता तुम्ही, हा आपला 3.5 इंचाचा आहे। जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणून आपण 3.5 इंच म्हणतो आहे, नाहीतर 3.5 इंचाचाच आपला हा टक्स आहे। अर्धा इंच जर आपण ऍड केलं तर 3.5 इंच आणि अर्धा इंच जर आपण ऍड नाही केलं तर 3.5 इंचाचा आपला हा समोरचा टक्स असतो। 1.25 इंच गॅप आहे प्रत्येक टक्स मध्ये। आपली 1.25 इंच एवढी प्रत्येक टक्स मध्ये गॅप असली पाहिजे। बघू शकता तुम्ही 1.25 इंच आपली इथे टक्स मध्ये गॅप आहे। प्रत्येक साइज साठी हे गॅप वेगवेगळी असते। इथे आपले टक्स पॉइंट टिक झालेले आहेत आणि आपण टक्स पॉइंट किती इंचाचे घेतले तेही मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे। 30 साइज साठी आपण टक्स पॉइंट किती इंचाचे घेतले तेही मी तुम्हाला इथे मोजून दाखवलेले आहेत। मी आधी 30 साइजचा कटोरी ब्लाउजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आज आपण 30 साइजचं 4 टक्सचं पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने केलेलं आहे। बघू शकता मी तुम्हाला पाठीमागच्या भागावरती पुढचा भागही ठेवून दाखवते। इथे जे अर्धा इंच आपण घेतलेला आहे हा काखेमध्ये जो टक्स आहे त्यासाठी घेतलेला आहे। हा जो आपला मेन टक्स आहे तो 1 इंचाचा आहे, ते 1 इंच आपण इथे वाढवून घेतलेला आहे आणि हे जे अर्धा इंच आहे हे आपलं हुक लूक पट्टीसाठी आपण वाढवून घेत असतो। आता आपण जी क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे ती लावून बघूयात। इथे मी क्रॉस पट्टी लावून दाखवते। जेव्हा आपण हा टक्स घेतो त्यावेळेला हे 1 इंच आपलं एक्स्ट्रा असतं, ते आपण टक्स घेतल्यानंतर जेव्हा आपण क्रॉस पट्टी लावतो ज्या वेळेला आपली क्रॉस पट्टी शिल्लक राहते तेव्हा आपण कट करून घ्यायची आहे। ज्या वेळेला आपण ह्या 1 इंचाच्या टक्स वरती शिलाई टाकतो त्यावेळेला आपली ही क्रॉस पट्टी ही मोठी होते। नंतर आपल्याला क्रॉस पट्टी लावल्यानंतर ही कट करून घ्यायची असते। हा जो टक्स घेतो, टक्स घेतल्यानंतर आपण जेव्हा क्रॉस पट्टी लावतो तेव्हा आपली क्रॉस पट्टी ही मोठी असते। नंतर आपण ही क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे। आपल्याला जॉईंट केल्यानंतरच ही क्रॉस पट्टी कट करून घ्यायची असते। जर तुमची एक्स्ट्रा असेल तरच आपल्याला कमी करायची आहे, जर तुमची बरोबर येत असेल तर आपल्याला ही कमी करायची नसते। आधी आपण टक्स घेऊन क्रॉस पट्टी लावायची आहे, नंतर आपली क्रॉस पट्टी जर जास्त असेल तरच आपण ही कट करून घ्यायची आहे। इथे आपला 30 साइजचा 4 टक्सचा पेपर कटिंगचा व्हिडिओ रेडी झालेला आहे आणि ह्या पेपर कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही समजून सांगितलेलं आहे। मी इथे बाही नाही कट करून दाखवलेली आहे, मी बाहीचे व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेले आहे। मी 30 साइज पासून तर 48 साइज पर्यंत बाह्यांची कटिंग कशी करायची त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि आय बटन मध्ये दिलेली आहे। तुम्हाला जर आमचा 30 साइजचा 4 टक्सचा पेपर कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।